नमस्कार. नमस्ते. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूरमध्ये आणि माझ्या सोबत आहेत यंग इंजिनियर रोहित कांबळे, ज्यांनी मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील, अशा अनेक प्लॅटफॉर्मवर ते काम करतात. त्यामुळे त्यांचा हा अनुभवाचा प्रवास कसा होता या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचं शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? तसा माझा प्रवास सुरू झाला म्हणजे मी 11वीत होतो. 11वीत म्हणजे कोणतं फील्ड घ्यायचं याच्यावर जरा 11वीत मग सायन्स फील्ड घेतलं. वडील एक्सपायर झाले होते 11वीत होतो त्यावेळी. तिथून पुढचा म्हणजे खडतर प्रवास सुरू झाला होता. घरची परिस्थिती म्हणजे एवढं कंडिशन नव्हती. खडतर प्रवासात 11वी-12वी केलं. त्यानंतर एक्सटर्नल मधून FY-SY-TY केलं. त्याच्यानंतर FY-SY-TY केल्यानंतर काय केलं, युनिव्हर्सिटीत एक एक्झाम होती, एंट्रन्स होती युनिव्हर्सिटीची एक्झाम होती. त्यामध्ये युनिव्हर्सिटीत एक्झाम मध्ये पास झालो. MSc साठी त्या ठिकाणी हे घेतलं, म्हणजे ऍडमिशन घेतलं MSc ला. MSc करत करत एक डोक्यात विचार आला की बाबा हे शिक्षण कॉलेज बिलेज MSc करून आपल्याला काय पुढे जॉब करायचा नाही. जॉब करायला कुठेतरी आपण आपला स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे. वडिलांचा मूळ पहिल्यापासून म्हणजे वडील गवंडी होते, गवंडी काम करत होते. त्यामुळे पहिल्यापासून म्हणजे आमचा फील्ड आहेच तो, कन्स्ट्रक्शनचा फील्ड आहे. वडिलांच्या बरोबर जाणं, साईडवर जरा म्हणजे 7वी-8वीच्या त्या म्हणजे पिरियडमध्ये होतो आम्ही. 7वी-8वीच्या पिरियडमध्ये असताना वडिलांसोबत जाणं, काम वगैरे इकडे तिकडं त्या गोष्टी होत होत्या. जरा बघायचो जरा धंद्यात, आपण कुठेतरी धंद्यात म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये जरा आपण वडिलांचं कुठेतरी हे केलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. त्यामुळे म्हणून मी सिव्हिल मध्ये याचा निर्णय घेतला. तोपर्यंत मी काय केलं होतं, माझं ज्यावेळी मी MSc होतो तोपर्यंत तिकडं छोट्या भावाला सिव्हिल मध्ये घेतलं होतं, सिव्हिल ऍडमिशन डिप्लोमाला घेतलं होतं. असं झालं की अगोदर त्याचं झालं सिव्हिल डिप्लोमा झाला आणि त्याच्यानंतर माझा झाला. त्याच्यानंतर मी केला, म्हटलं आता कुठेतरी आपण दोघांनी मिळून चालू केलं पाहिजे. आणि असं करत करत आपली सुरुवात झाली. म्हणजे एका अर्थाने त्याचं वडिलांचं स्वप्नही त्यानिमित्तानं वडिलांचं स्वप्न पण त्या निमित्तानं पूर्ण झालं. आणि दोन्ही भाऊ दोघं पण सिव्हिल इंजिनियर. व्हेरी गुड. मग त्याच्यानंतर पुढचा एक स्ट्रगल असतो सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर खरा, की तो म्हणजे पहिली साईट आपण जी करत होती. मग सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर पहिली साईट ज्यावेळी आपण म्हणजे कोरोनात सुरुवात केली, पहिली साईट कोरोनात सुरुवात केली त्यावेळी पहिलं सेंटरिंगचं काम घेतलं होतं. फक्त सुरुवात सेंटरिंग कामाने केली. सेंटरिंग कामाने सुरुवात केल्यानंतर सेंटरिंग मटेरियल केलं, जे काय पैसे यायचे त्याच्यातून आठवड्याला थोडं 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 मटेरियल करत असं सेंटरिंगची सुरुवात केली. त्याच्यात कन्स्ट्रक्शन मध्ये त्या जे मिस्त्री असायचे, मिस्त्रींच्या सोबत आपण स्वतः काम करायचं. असं करत करत 1-2-3 साईट झाल्या. त्याच्यानंतर एक 7-8 महिन्याच्या पिरियड नंतर एक पहिलं काम आलं, जे आमच्या गावामध्ये झालं, कळंबीत पहिलं विथ मटेरियल काम आलं. तिथून सुरुवात झाली. मग ती पहिली साईट, त्याच्यानंतर कुंडलमध्ये दुसरी साईट, त्याच्यानंतर तिसरी साईट. असं करत 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 आज एका स्टेजला येऊन ह्या स्टेजला येऊन पोहोचलोय. आज आपल्या विथ मटेरियलच्या टोटल 18 साईट चालू आहेत. आणि गव्हर्नमेंटचे 1-2-3 साईट आणि एक किरकोळ आपले पुण्याला आणि औरंगाबादला असे 2 प्रोजेक्ट चालू आहेत. तिकडे पण चालू आहेत. तिकडे लहान भाऊ असतो, तो बाहेरच बघतो, बाकी इकडचं सगळं मी बघतो. आता येऊया या इथल्या काही क्षेत्रातल्या प्रॉब्लेम्स कडे किंवा काहीतरी प्रश्नांकडे म्हणूया आपण. त्यातला पहिला असं आहे की तुम्ही या भागात काम करताना तुम्हाला जाणवलं असेल या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार जास्त आहे. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं जर त्यांना काही महत्वाची जबाबदारी दिली. अशा वेळेला तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता सगळे साईटवर? कसं होतं, आता ज्यावेळी साईडवर काम करतोय त्यावेळी सगळं सेंटरिंग मटेरियल हे सगळं आपलंच आहे. कुशल कामगार आहेत तर त्यांच्यासोबत त्यांना उभा राहून दिवसभर काही काही वेळा अशी कंडिशन येते की त्यांच्या समोर उभा राहून ती कंडिशन आपल्याला हाताळायला लागते. बरोबर आहे. काय वयस्कर कामगार असतील, काय यंग मुलं असतील तर त्यांना काय म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा शिकवण्यापासून, इथं असं आहे, इथं असं कर, तिथं असं कर, सेंटरिंगचं शटरिंग वगैरे इथं असं झालं पाहिजे, इथं प्रॉपर सगळं आपलं असं झालं पाहिजे. या पद्धतीनं सगळं त्यांना म्हणजे स्वतः उभा राहून सगळं करून घेतोय सेंटरिंगचं टोटल. अच्छा, त्यामुळे जो धोका असतो तो असा तुम्ही टाळू शकतो. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करताय तर त्याच्यामध्ये बऱ्याच कस्टमरचं असं पण म्हणणं असतं की आमचं बजेट एवढंच आहे, आता एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या आम्हाला घर. आणि मग तुम्हाला एक इंजिनियर म्हणून असं वाटत असतं की आपण कायम एक दर्जेदार चांगलं घर बनावं. तर मग अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? बजेट आणि क्वालिटी म्हटलं तर काय होतंय, एक तर काम ते
लमसम काम ज्या आपण जेवढं घेतोय त्या पिरियड मध्ये तर ते काम संपलं पाहिजे. काय काय ठिकाणी असं आहे की बाबा आपला प्रॉफिटचा विषय साईडला सोडून द्यावा लागतो. आपल्याला त्या गावात आपल्याला तिथं पाय रावायचं आहे, बरोबर त्या गावात आपल्याला एखादी साईड चालू करायची आहे, तर तिथं आपण कुठेतरी तिथं हे करायसाठी आपल्याला तिथं प्रॉफिटचा आपण विषयच घेत नाही. मग आपलं सेंटरिंग मटेरियल आपलं वैयक्तिक आहे, मग सेंटरिंग मध्ये कुठेतरी आपल्याला 10-20 रुपये राहतील, त्या हिशोबाने आपण बाबा त्यात नफा मिळाला म्हणून आपण त्यात समाधान मानायचंय. पण त्याचं काम उत्तम दर्जात झालं पाहिजे, त्याच्या कामाच्या ह्याच्यानुसार आपल्याला शेजारी दुसरं काम निघलं पाहिजे. बरोबर, हे एक जाणीव ठेवून आपण काम करतोय. कारण असं की आता कंडिशन आहे की एक साईड झाली की त्याच्या बाजूला साईड, अशा 3-4 साईड आपल्याला म्हणजे येत राहतात. अशी आता कंडिशन आहे. आता पोलूस सारख्या शहरामध्ये आपण एक साईड म्हणजे एक साईड घेतली होती 2023 ला, एक साईडचं मी काम चालू केलं होतं. आज 2025 चालू आहे, तर 2025 मध्ये आज पोलूस शहरात आपले 5 साईड चालू आहेत. आज पोलूसच्या आजूबाजूच्या म्हणजे आजूबाजूच्या ह्याच्यात म्हणजे खेड्यात वगैरे कुंडल सारख्या अशा म्हणजे परिसरात बाकीचे आपलं काम चालू आहेत. बरोबर, व्हेरी गुड. यातला आणखीन एक वेगळा प्रश्न आहे, म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? म्हणजे आता कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे जर आपल्याला सांगलीचा एक सर्वांगीण विकास करायचा असेल, भविष्यात पुण्या मुंबई सारखं जर सांगलीला आपल्याला बनवायचं असेल, तर कुठल्या सेक्टरवर आता काम करायला पाहिजे जास्त असं तुम्हाला वाटतं? आता पुण्या मुंबई सारखं जर करायचं असेल तर मग आपल्याला रेसिडेन्शियल मध्ये अपार्टमेंट वगैरे सारख्या ज्या आहेत म्हणजे संकल्पना आहेत त्या आपल्याला म्हणजे आपल्या ज्या जिल्ह्यातल्या ज्या मेन जे ठराविक शहर आहेत त्या शहरात राबवल्या पाहिजेत. बरोबर आहे. पण या रेसिडेन्शियल बिल्डिंग किंवा त्याची परमिशन असेल किंवा FSIचा त्याचा मुद्दा असेल, तर मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं या सगळ्याला थोडं प्रमोट करण्यासाठी, बिल्डिंग कन्सेप्टला या भागामध्ये प्रमोट करण्यासाठी? म्हणजे काय सरकारनं अजून योजना आणाव्या लागतील, वेगळा काहीतरी FSI द्यावं लागेल, मार्जिन काहीतरी वाढवून द्यावं लागेल, असं काही वाटतं का तुम्हाला दुसरं? त्यासाठी म्हणजे सरकारनं जे आत्ताचे जे मार्जिन चालू आहेत, बरोबर आहे, जे आत्ताचे मार्जिन चालू आहेत त्याच्यात काहीतरी कुठेतरी थोडीफार म्हणजे वाढ करून म्हणजे कन्स्ट्रक्शन व्यवसायाला म्हणजे प्राधान्य दिलं पाहिजे. बरोबर, त्याशिवाय म्हणजे विकास होणार नाही त्याच्यावर. बरोबर. दुसरं आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मधला असा एखादा प्रोजेक्ट सांगता येईल का जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग सांगता येईल का? म्हणजे असं होतं की साईट करताना कधी कधी ब्लॅक कॉटन सॉइलचा प्रॉब्लेम येतो पाया खंडाना, कधी कामगारांची अडचण येते, कधी तंत्रज्ञानाची अडचण येते, कधी नैसर्गिक काहीतरी अडचण येते, असं एखादी अडचण? अशी विट्याच्या बाजूला एक वासुंबी म्हणून गाव आहे, वासुंबी म्हणून गाव आहे. तिथं म्हणजे ते जे कन्स्ट्रक्शनचे म्हणजे बिल्डिंगचे जे मालक आहेत ते मालक मुंबईला असतात, मग इथं त्यांचं कोणच नाही. मग पायाचा काय लाईन आउट वगैरे केला, आपल्याला तिथल्या जमिनीचा अंदाज नाही, चारी बाजूने डोंगर आहे, मध्येच ते गाव आहे वासुंबी म्हणून. मग काय झालं, लाईन आउट वगैरे झाला कन्स्ट्रक्शनचा, आपण ते खोदकाम केलं, खड्डे वगैरे काढले. खड्डे काढल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी गेलो त्यावेळी ते खड्डे पूर्ण म्हणजे 4 फुटापर्यंत पूर्ण पाण्याने भरले होते, पूर्ण खड्डे भरले होते. तर त्याच्यासाठी आता काय पर्याय करायचा? आता पायलिंगचं जर करायला आलं तर फ्रिक्शन पाईल तिथं होत नव्हती, कारण खड्डे सगळे आता सॉइल आपली लूज झाली होती, सॉइल लूज झाली होती, त्यामुळे आपण तिथं फ्रिक्शन पाईल करू शकत नव्हतो. सगळे खड्डे मुजवून घेतले. त्याच्यानंतर बरंच सर्चिंग करून आपण याच्यावरून मुंबईतून आपण हे मागवलं होतं, डिझेल हॅमर पाईल आपण ते मुंबईवरून मागवली होती. ते हॅमर पाईलच्या ह्याच्यानुसार म्हणजे आपल्या भागात म्हणजे माझं तर तो पहिलाच प्रोजेक्ट आहे की आपल्या भागात कधी ते हॅमर पाईल लोकांनी बघितलं. लोक असं होतं की एक कंडिशन अशी होती की एसटी थांबवून ते ड्रायव्हर वगैरे येऊन बघायचे तर काय चाललंय नक्की. ते हॅमर पाईल आपण तिथे आणली होती. हॅमर पाईल करून आपण एंड बेरिंग पर्यंत 20, 21, 22 फुटापर्यंत आपण तिथून स्टील सुरुवात केली आणि तिथून आता साईड आता ती व्यवस्थित स्टेजला आली. आता फाउंडेशन आता कम्प्लीट होतंय, पाडव्याला चौकटीचा मुहूर्त आहे त्यांचा. दुसरं या फील्डमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय गुणवैशिष्ट्य बघता स्टीलची आणि मग ठरवता की अमुक एक स्टील घेतलं पाहिजे आपण? आता कसं आहे, मी SRJ ला पण काम केलं होतं सुरुवातीला. SRJ म्हणजे काय झालं होतं, पोलूस मध्ये मी स्टीलचं दुकान चालू केलं होतं. अच्छा. SRJ स्टील त्यावेळी श्रीओम होतं. त्यावेळी स्टील ज्यावेळी निवडायचा विचार केला त्यावेळी लोकांची SRJ ला मागणी नव्हती, बाबा स्टील हे असं आहे तसं आहे, ते स्टील आम्ही कधी बघण्यात नाही आमच्या, ते स्टील काय तुम्ही वापरू नका, हे करू नका, ते करू नका. त्यामुळे तो निर्णय कॅन्सल करून राजुरी आणि आयकॉन, राजुरीला लोक प्राधान्य द्यायला लागले म्हणजे आपल्या इकडच्या भागात. त्या राजुरीच आपण मग त्यांना पटवून देत सगळ्यांना की बाबा आयकॉन स्टील घ्या, हे स्टील चांगलं आहे, स्टीलची म्हणजे क्वालिटी चांगली आहे, बार चांगला आहे, बार लवचिक बार आहे. अशा पद्धतीने सगळं त्यांना डिटेल सांगून आता टोटल A to Z साईडवर आपण आयकॉन स्टील वापरतोय. तर तुम्ही आयकॉनच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिस दोन्हीने समाधानी आहे? समाधानी आहे एकदम.
अर्ध्या तासात आपल्याला फोन केला की अर्ध्या तासात आपल्याला स्टीलची गाडी येते आपल्या साईडवर. वा. एवढी फास्ट प्रोसेस आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये आता जी नवीन तुमचे ज्युनियर्स येतात, फ्रेशर्स येतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सल्ला म्हटलं तर आता हे कॉम्पिटिशनचं जग आहे. हम्म. आलं तर बाबा सुरुवात जर करायची असेल तर एक धाडसानं सुरुवात करायची, रेट पाडून किंवा काय सुरुवात करून धंदा करून त्याच्यात काय म्हणजे तथ्य नाही असं, म्हणजे अशा प्रकारचा धंदा करण्यात. एक सुरुवात करायची आहे तर एक मोठ्या जोमानं म्हणजे पूर्ण ताकदीनं त्यात उभं राहिलं पाहिजे. वा. सो ते इंजिनियर रोहित कांबळे आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की जर तुमच्याकडे चांगला आत्मविश्वास असेल, अर्थात जसं एखाद्या बिल्डिंगला पाया फार मजबूत असावा लागतो, त्याप्रमाणे जसं तुमच्या मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही खंबीरपणे या क्षेत्रात उभारू शकता आणि तुम्हाला या क्षेत्रात यश मिळू शकतं. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. थँक्यू. आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.